under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying. जय श्रीराम मंडळी, श्रावणी सोमवार निमित्त आम्ही परत एकदा आलेलो आहोत टिकळेश्वर मंदिराला भेट द्यायला। तर मंडळी, जर तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही हा इझी ट्रेक करू शकता। तर मंडळी, हा काही लोकांचा फेवरेट स्पॉट आहे। जे लोक ट्रेकिंगला सुरुवात करतात तर मोस्टली लोक ह्याच ट्रेक पासून आपल्या ट्रेकिंगच्या करिअरला सुरुवात करतात। मंडळी, जर इथे तुम्ही आलात तर 2 व्हीलर वरनं या, कारण रस्ता थोडासा किचकट आहे। The earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints. मित्रांनो, टिकळेश्वरचा ट्रेक करून आम्ही आलेलो आहोत निवळीमध्ये परत एकदा कातळशिल्प बघायला। तर तुम्ही माझ्या पाठीमागे इथे कातळशिल्प बघू शकता। आणि मित्रांनो, तो जो मोठा चौकोन दिसतोय त्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला कातळशिल्प बघायला मिळतील। तर मित्रांनो, पावसाच्या दिवसात कातळशिल्प बघायला येऊ नका, कारण गवत खूप वाढलेलं असतं। आणि हे कातळशिल्प आम्ही शोधत आलेलो आहोत। ह्याचं लोकेशन गुगलवर अवेलेबल नाहीये। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही मला माझ्या इन्स्टा आयडीला मेसेज करा, हे कातळशिल्प कुठे आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेन। On the forest floor opens a आणि जर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।